मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका विद्यार्थ्याला त्याचे राहिलेले 2 विषय पदवी अभ्यासक्रमाचे हे शेवटच्या प्रयत्नात, जो शेवटचा आणि 16वा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नात सोडवण्यासाठी त्याचं ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला होता, त्या महाविद्यालयाला त्यांनी आदेश दिले, की ह्या विद्यार्थ्याला ह्याचा 16वा आणि शेवटचा जो प्रयत्न आहे, तो घेऊ द्या आणि ह्याला ह्याचे राहिलेले 2 विषय सोडवायला परवानगी दिलेली आहे. आता ही सगळी घटना काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. BDS बॅचलर ऑफ डेंटल सायन्सचा एक विद्यार्थी दर्शल लोटिया याने 2017मध्ये 17-18मध्ये BDS अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. आणि BDS कुठलाही पदवी अभ्यासक्रम हा 4 वर्षाचा असतो आणि ह्या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक सत्रामध्ये जे विषय असतात, जी प्रात्यक्षिक परीक्षा असते, जी तोंडी परीक्षा असते, जी प्रयोगवही असते, ते सगळ्या गोष्टी पूर्ण करून आपला अभ्यासक्रम प्रत्येक सत्रामध्ये हा वाढवत नेऊन आपला गुणांक वाढवत न्यायचा असतो. आता ह्या दर्शल लोटियाचे सगळे विषय सुटले आणि 2 विषय तो काही सोडवू शकला नाही. म्हणजे अपेक्षित एवढे गुण त्या विषयामध्ये त्याला मिळवता आले नाहीत. आणि मग 2017-18चा त्याचा प्रवेश हा आता 2025-26च्या शेवटच्या कालखंडात येऊन ठेपलेला आहे. म्हणजे हे जे सत्र आहे, म्हणजे विंटर आणि समर, म्हणजे हा जो शेवटचा त्याचा सत्राचा अभ्यासक्रम आणि परीक्षा आहे, ही त्याची 16वी आणि शेवटची परीक्षा आहे किंवा शेवटचा अटेम्प्ट, ज्याला प्रयत्न म्हणतो, तो आहे. आणि त्यामुळे त्याचे 2 पेपर, एक 3 जानेवारी 2026 आणि दुसरा 10 जानेवारी 2026ला आहे. हा त्याचा शेवटचा प्रयत्न असणार आहे, ज्याची अनुमती त्याला मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे, त्या खंडपीठाने त्याला दिलेली आहे. आणि या खंडपीठाचे जे न्यायमूर्ती आहेत, त्या न्यायमूर्तींनी त्याला स्पष्ट सांगितलेलं आहे, की कायदा हा तुम्हाला 8 अटेम्प्ट म्हणजे 8 वर्ष आणि 16 अटेम्प्टची परवानगी देतो. त्यामुळे तुझा एक शेवटचा अटेम्प्ट राहिलेला आहे, तो अटेम्प्ट तो प्रयत्न ह्या जानेवारी महिन्यात घ्यायला काही हरकत नाही. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाचे कौन्सिल आणि परीक्षा नियंत्रक सचिन शेटे यांचं काय म्हणणं होतं या प्रकरणात, की जी व्यक्ती 2017-18 पासून 2025-26 पर्यंत आपली परीक्षा पास होऊ शकत नाही, 4 वर्षाचा अभ्यासक्रम हा 7-8 वर्ष झाले तरी पूर्ण करू शकत नाही, उत्तीर्ण होऊ शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? आता हे खंडपीठ जे आहे न्यायमूर्तींचं, 2 न्यायमूर्ती होते त्याच्यामध्ये, त्या न्यायमूर्तींनी असं म्हटलं, की तुमचं म्हणणं कदाचित बरोबर आहे, परंतु कायद्यापुढे आपल्याला 8 वर्षाचा जो निकष आहे, तो ओलांडता येणार नाही आणि ह्या BDSच्या विद्यार्थ्याला आपल्याला त्याचा हा 16वा आणि शेवटचा प्रयत्न, 8 वर्षातल्या शेवटचा 16वा आणि शेवटचा प्रयत्न द्यावा लागेल, जेणेकरून तो त्याचे राहिलेले 2 विषय, जे 3 आणि 10 जानेवारीला प्रस्तावित आहे ती परीक्षा, त्या परीक्षेसाठी त्याला तुम्ही हॉल तिकीट, ज्याला आपण परीक्षेसाठी प्रवेशपत्र म्हणतो, ते तुम्ही त्याला द्यावं लागेल. त्यामुळे विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे, की माझा रिझल्ट डाऊन आहे. रिझल्ट ॲपियर टू बी डाऊन बट नॉट हिज स्पिरिट. म्हणजे न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं आहे, की विद्यार्थी ज्या अर्थी आमच्याकडे आला, की मला प्रवेशपत्र महाविद्यालयाने द्यावं, जेणेकरून मी माझे राहिलेले 2 विषय या 16व्या आणि शेवटच्या प्रयत्नात सोडवू शकेल. याचा अर्थ असा होतो, की रिझल्ट ॲपियर टू बी डाऊन, म्हणजे 2 विषयातला रिझल्ट आहे ॲपियर टू बी डाऊन, तो त्याचा समाधानकारक नाही आहे, बट नॉट हिज स्पिरिट. प्रयत्न करा, शेवटपर्यंत प्रयत्न करा. हे जे त्याचं स्पिरिट आहे, त्याची भावना आहे, ही त्याची उर्मी आहे, ती उर्मी ही डाऊन झालेली नाही. भले त्याचा त्या 2 विषयातला गुणांक किंवा हवे तेवढे गुण हे डाऊन झालेले असतील, कमी झालेले असतील. 100 मार्काचा पेपर असेल तर 35 मार्काला आपल्याला पास होता येतं, पण 35पेक्षा खाली असेल तर आपण अनुत्तीर्ण होतो, नापास होतो.
ह्या विद्यार्थ्याचं कदाचित तसंच झालं असेल, हा नापास होत असेल, परंतु ह्या विद्यार्थ्यामध्ये ते 2 पेपर सोडवण्याचा जोश आणि उर्मी आज देखील टिकून आहे. असं ह्या मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे, त्या खंडपीठातल्या 2 न्यायमूर्तींनी नमूद केलेलं आहे त्यांच्या निकालपत्रात. आणि हा दर्शन लोटिया नावाचा 26 वर्षाचा तरुण आहे. तो आपले बॅचलर ऑफ डेंटल सायन्सचे 2 राहिलेले विषय येत्या 3 आणि 10 जानेवारीला देईल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पदवी त्याला लाभेल त्या 2 विषयात तो उत्तीर्ण झाला तर. आणि त्याचा आनंद कदाचित त्यावेळेस गगनात मावणार नाही. म्हणलं जातं ट्राय 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 हार्ड अंटिल यू गेट सक्सेस. जोपर्यंत यश प्राप्त होत नाही, जोपर्यंत आपण यशाला गवसणी घालत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्या प्रयत्नांच्या संधी विधात्याने किंवा कायदा नियम याद्वारे उपलब्ध आहेत त्याचा यथायोग्य लाभ करून घेऊन आपण आपलं जे विहित कर्म आहे ते पार पाडून आपलं जे लक्ष्य आहे ते साध्य करायला हवं. आता हा जो दर्शन लोटिया नावाचा विद्यार्थी आहे तो त्या 2 विषयांच्या अभ्यासात कमी पडला असेल, तरीही त्याची 2017-18 ते 2025 8 वर्षात त्याची उर्मी कमी झालेली नाही. त्याला BDS बॅचलर ऑफ डेंटल सायन्स डेंटल सर्जरी या विषयातला डॉक्टर व्हायचं आहे, हा त्याचा दृढ निश्चय आहे. आता त्याच्याकडे कदाचित एवढे पैसे असतील की तो 8 वर्ष स्वतःचं वैद्यकीय शिक्षण ह्याचा खर्च सहन करू शकला. हायकोर्टापर्यंत केस आणण्या एवढं खर्च करून तो वकील उभे करू शकला. याचा अर्थ तो निश्चितच सधन घरातला आहे आणि 8 वर्ष तो पदवी अभ्यासक्रमाला लागतोय. त्याचे आईवडील त्याचं पालनपोषण करतायत. याचा अर्थ त्याला जी आर्थिक पार्श्वभूमी आहे ती चांगल्या घराची आहे हे दिसून येत आहे. गरीब घरातल्या मुलाला 4 वर्षात अभ्यासक्रम पूर्णच करावा लागतो, कारण त्याच्यानंतर त्याचे लाड करणारे आईवडील म्हणतात आता तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे, तुझं तू बघ. त्यामुळे अशी वेळ कोणावर येऊ नये. 16व्या अटेम्प्टमध्ये दर्शन लोटिया त्याचे राहिलेले 2 विषय पास होऊन या BDS अभ्यासक्रमाचा पदवीधर होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि दर्शनला शुभेच्छा देऊया. खंडपीठालाही शुभेच्छा देऊया की त्यांनी हे केलेलं आहे, त्याला संधी दिलेली आहे. आणि आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. तुमची रजा घेतो. सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या आणि असेच वेगळ्या वाटेवरील वेगळ्या विषयावरील चांगले हटके विषय ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आप्तजन स्नेहीजन नातेवाईक मित्रपरिवार सगळ्यांना माझ्या व्हिडिओची लिंक कॉपी पेस्ट करायला व्हॉट्सअप अकाउंटला पाठवायला विसरू नका. माझ्या चॅनलची शिफारस करा आणि माझ्या चॅनलची लिंक मित्रपरिवारामध्ये भेट द्या, कॉपी पेस्ट करा. मोफत एवढी चांगली भेट तुम्ही लोकांना द्याल तर तुमच्याबद्दलचं मत आणखी चांगलं होईल अशी मी खात्री तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.